रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जने नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगोर शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जने अंतकाळीचा सोयरा तुका मने विठोबा शरीर दायाचे ठेवणे धरसी अभिलासी जने विठ्ठला नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्य दे नमोतया माता पित्याचे पालन नमोतया माता पित्याचे पालन वचन सत्यवादे नमोतया माता पित्याचे पालन नमोत्या वचन सत्यवदे सचिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय नमः कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा रंगी रंगे रे श्रीरंगे काय फुललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलासी जने मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराज आदी शक्ती मुक्ताई आदी करून सर्व संत मंडळीच्या चरणावर विनम्र होणे साष्टांग प्रणिपात करून आजच्या या कीर्तनाकरता उपस्थित असणारा श्रोता सज्जन मायबाप वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करून ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत कैलासवासी पूजनीय आमच्या दादांना त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय अनंत कृपावंत श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा आणि बहुतेकांच्या परिचयातील
मानवी जीवनाचं हित सांगणारा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की या मानवी जीवनाचं हित कशात दडलेलं आहे ते हिताचं प्रतिपादन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून करतात. या अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा, किम निमित्तानं आज आपण या ठिकाणी एकत्र आलो सर्वज्ञ ते सर्वांना कल्पना आहे. कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. बोलत चला, खुर्चीवर बसलेले काय लागतंय? काय लागतंय? तुम्ही असे काय बघताय? टकमक टकमक बघतोय चांगला. चेहरे फ्रेश ठेवा. सर्वात पहिले फ्रेश बसा बरं. चेहरे थोडेसे हसरे ठेवा. एवढे पडके ठेवू नका, अजून एवढे वाईट दिवस आपल्यावर आले नाही. आणि सध्या तर महापर्वणी आहे. भगवान श्री पांडुरंग परमात्म्याची चाललेली ही आषाढी वारी आहे. आज द्वादशी आहे. आपण फ्रेश बसलं पाहिजे. तसं माणसाने नेहमी हसत राहावं. जो हसत राहतो देव त्याला हसत ठेवतो, आणि जो तोंड पाडून बसतो देव त्याला कायम पाडून पाहतो. म्हणून नेहमी हसत राहावं. चेहरे फ्रेश ठेवा बरं. काल मी कीर्तनात असं म्हणलो, चेहरे फ्रेश ठेवा. सर्वांना सांगितलं चेहरे फ्रेश ठेवा. थोडंसं हसत चाला. सर्व हसायला लागले, पण समोर बसलेले का बाबा काही हसत नव्हते. मला रावलं नाही ओमदादा. मी त्यांना असं म्हटलं बाबा स्माईल प्लीज. बाबा म्हणे म्हटलं का बरं हसत नाही? म्हणे माझ्यावर कर्ज आहे. म्हटलं मी फेडू का? कर्ज झालं म्हणजे हसं सोडावं का? उलट ज्याच्यावर कर्ज कोण म्हटलं तोच खरा मर्द. असंही काही नाही, पण जरी असेल तरी काळजी करू नका. ज्या दरबारामध्ये, ज्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये आज आपण स्थानापन्न झालेलो आहोत, हा भगवान परमात्मा आपलं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कीर्तनाला बसताना सर्वात पहिले आपल्या पायात असलेली वाहनं ही आपण काढून बसली पाहिजे. चप्पल, जोडा, शूज, सँडल जी असेल ते काढून बसा. 2, कीर्तनाला बसताना मर्यादेत, म्हणजे आपण रिसिव्हिंग मोडमध्ये बसलं पाहिजे, म्हणजे आपण काहीतरी घेण्याकरता आलेलो. आणि 3, कीर्तनात बसताना नेहमी चेहरे हसले पाहिजे, म्हणजे थोडंसं हसलं पाहिजे. या अनुषंगानं आजची सेवा किम निमित्तानं काय कारण आहे? कारण कुठलंही कार्य म्हटलं की त्या कार्याला कारण लागतं. बोलत चला, काय लागतं? बोलाव पटकन. काय लागतंय? कारण लागतंय. कुठलंही कार्य म्हटलं की त्याच्याकरता कारण लागतं. कोणी म्हणेल का हो आजचं काय कारण आहे? म्हणे आजचं कीर्तन काय कारण आहे? म्हणे विनाकारण आहे. होतंय का? विनाकारण कीर्तन होत. पण खरं सांगू बाबा, विनाकारणच कीर्तन होतंय. फक्त हा विना वेगळा, तो विना वेगळा. तुम्ही रेंजमध्ये बसा म्हणजे कीर्तन कळतंय. तर किम निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र आलो सर्वज्ञ ते सर्वांना कल्पना आहे. आपल्या या श्री क्षेत्र भाग्यवंत आडगाव या नगरातील, आडगाव या गावातील कैलासवासी संजय वासुदेव माहुलीकर दादांना जाऊन जवळजवळ आज 1 वर्ष पूर्ण झालं. आणि त्या वर्ष श्राद्धानिमित्तानं पुण्यस्मरणाच्या प्रित्यर्थानं आज आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आडगाव या गावामध्ये जवळजवळ 48 वर्ष आधी आलेलं हे कुटुंब, आईचं बोट धरून आलेलं एक लेकरू आडगाव या गावात स्थानापन्न झालं, विसाव्याला आलं. आणि आडगावमध्ये राहता राहता आईच्या ममतेनं आणि आडगावमध्ये असणारा परिवार त्यांच्या सर्वांच्या सहकार्यानं हाडाचं काळं रक्ताचं पाणी करत 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 मोठं झालं. स्वतःचा संसार थाटला, स्वतःचा संसार नाटला. आणि सुखाचे कुठं दिवस आले मायबाप, पण ते म्हणतात ना हा नियतीचा खेळ आहे. आता कुठंतरी सोन्या नाण्याचे दिवस आलेले होते, आता कुठेतरी सुखाचे दिवस आलेले होते. पण घडू नये ते घडलं आणि काळानं घाला घातला. आणि बाप नावाचं अस्तित्व या माहुली परिवारातून कायमचं निघून गेलं. बाप काय असतो? बाप गेल्याशिवाय कळत नाही. सुंदर असा सोन्याचा संसार आहे. कशी काळाची चावल आली, बाग सुखाची करपून गेली. कस विपरीत झालं सार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार, होता सोन्याचा संसार. राजा राणीचा दरबार. अरे सोन्या नाण्यानं सुखानं थाटलेला हा संसार, सुखाचे दिवस आलेत आणि काळा मात्र त्या ठिकाणी काळानं घात केला आणि बाप नावाचं अस्तित्व आमच्यातून जात राहिलं. आज बरीच लोक येतील,
बरीच लोक येऊन आज माझ्या प्राजक्ताताईला, माझ्या रोहित दादाला, माझ्या त्या कुटुंबातल्या प्रत्येक परिवाराला सांगतील, अहो 1 वर्ष कसं गेलं हे कळालं नाही, 1 वर्ष कसं गेलं मायबाप हे तुम्हाला कळालं नाही, 1 वर्ष कसं गेलं हे त्या परिवाराला विचारा ज्या परिवारातला बाप निघून गेलेला आहे. आजही तो बाप सकाळी चहा पिताना आठवतो, आजही त्या बापाची आठवण दुपारच्या जेवणाला होते, आजही संध्याकाळी जोपर्यंत बाप घरी येत नाही तोपर्यंत न जेवणारी लेकरं आजही दरवाजाकडं आस लावून बसलीत की कधीतरी माझा बाप येईल आणि सोबत बसून आम्ही 2 घास जेवू. पण नाही मारा, डोंगराळ गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण मातीआड गेलेला बाप नावाचा सूर्य याचा मात्र पुन्हा उदय नाही. आणि असा बाप आज या परिवारातून जात राहिला. मोठा दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळलेला आहे. पण काय करावं, नियतीचा नियम आहे, जो जन्माला आला त्याला जावं लागणार आहे, ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं होणार आहे, जो खाटीवर आलाय तो ताटीवर जाणार आहे. इथं नाही उरो आलेला बता, इथं नाही उरो आलेला एरते पामर जीव किती. आमचे गुरुजी विनोदानं म्हणायचे, अवतावरचे अवतार शिल्लक राहिले नाही तर अवतावरचे शिल्लक राहणार आहेत का, म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए 788 33 कोटी देवता मर गए पडे काल के पास यम का अजब तडाखा रे. हा यमाचा तो अजब तडाखा आहे, जावं प्रत्येकाला लागणार आहे. कोण कोण गेलो, आज मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू आणि पंतू, म्हणजे आजा पंजा बाप नातू आणि पंतू किती झाले, 5. मग आपला नंबर नाही धरायचा का त्याच्यात, आपलाही धरावा लागणार आहे. आजा गेलाय, पंजा गेलाय, बाप गेलाय, नातू जाणार आहे, मुलगा जाणार आहे, तर नक्कीच आपण सुद्धा जाणार आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. माहिती नाही कोणी गायली पण लयच गोड चाले आणि या प्रमाणाला फिट्ट बसणारी चाले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. मोठा जागा पाठी भयाले मोठी पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोणी. बाबा जावं प्रत्येकाला लागणार आहे. इथे कोणी राहण्याकरता आलं नाही, मग जर देव गेले तर आपल्याला जावं लागणार आहे का, आपल्यालाही जावं लागेल. ऐका, आडगाव जसं गाव आहे तसं माऊली ज्ञानोबराय म्हणतात देहरूपी एक गाव आहे. आणि या देहरूपी गावाला आल्यानंतर देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणून धनंजयाची या परी. बाबा जो जन्माला आलाय ना त्याला जावं लागणार. 2 सोड आहेत. 16 प्रकारचे संस्कार आपल्या आयुष्यात आहेत, त्यापैकी 14 प्रकारचे की करायचे की नाही करायचे ते तुम्ही आपण ठरवायचं. पण 2 सोहळे असे आहेत जे तुम्ही हो म्हणलात करावे लागतील, नाही म्हणलात तरी करावे लागेल. ज्याच्यामध्ये पहिला सोहळा जन्माचा आहे आणि दुसरा सोहळा
तो म्हणजे मरणाचा आहे. जो जन्माला आलाय त्याला जावं लागणार आहे. आणि शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमरा. मग जावं प्रत्येकाला लागणार आहे. पण थोडस बारकाईने विचार करा. आपण या मानवी जीवनाचा आणि या मृत्यूलोकातला जर प्रत्येक घटकाचा विचार केला तर प्रत्येक घटक कुठल्या ना कुठल्या मिळकतीच्या मागे लागलेले महाराज. बघा तुम्ही मानवी जीवनामध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या मिळकतीच्या मागे लागलेला. एक तर प्रत्येकाला मिळकत पाहिजे, पण कशी पाहिजे? प्रत्येक अवस्थेत मिळकत एक, प्रत्येक परिस्थितीत मिळकत दोन, आणि प्रत्येकाकडून मिळकत तीन. म्हणजे प्रत्येकाला काही ना काही पाहिजे, काहीच नको पाहिजे असा अजून आला नाही. प्रत्येकाला कुठली कुठली गोष्ट पाहिजे. असा एखादा असेल या मंडपामध्ये की तो म्हणेल महाराज मला काहीच नकोय, त्यानं हात वरती करावा, 2 रुपये बक्षीस देतो, आहे का? नाही. प्रत्येकाला काही ना काही पाहिजे. मग प्रत्येक अवस्थेत मिळकत आहे. जागृती, स्वप्ने, सुसुप्ती. काही ना जागृतीतही पाहिजे, स्वप्नातही काही लोक सोन्याचाच विचार करतात. एक तर आम्ही आळंदीला असताना आमच्या त्या धर्मशाळेमध्ये आला रतनदादा, आणि आल्यानंतर सावकार होता, मोठा व्यापारी. आल्यानंतर झोपला. तो जागृतीत नाही, स्वप्नेत नाही, पण तो सुसुप्तीत होता. आणि सुसुप्तीमध्ये झोपल्यानंतर तो फक्त बोट असं करायचं. कसं? असं. हे काय असं करा म्हणजे तो असं करायचं, पैसे मोजायचे. कारण तो व्यापारी होता. त्याचा व्यापार दिवसभर पैसे मोजण्याचा. महाराज त्याने असे पैसे मोजावे. मी म्हणतो तो असे पैसे मोजवता, पण तो असं कधी करत नव्हता. का बरं? कारण तो जो होता तो धन आहारी होता, तो मान आहारी किंवा संप्रदाय आहारी नव्हता. आणि जो धन आहारी आहे तो फक्त बोटानं पैसेच मोजणार आहे, माळ कधी जपणार नाही. सुसुप्तीमध्ये म्हणजे जागृती अवस्थेत, स्वप्न अवस्थेत किंवा सुसुप्ती अवस्थेत सुद्धा प्रत्येकाला मिळकत पाहिजे. चला, प्रत्येक परिस्थितीत मिळकत पाहिजे. अनुकूल परिस्थिती असो की प्रतिकूल परिस्थिती असो. आता बघा वारी चालू आहे. तुम्ही गेले होते का वारीला? नाही गेले, बरं झालं. कारण तुम्ही गेले असते तर मग तिथं गर्दी अजून एवढी, आणि मरणाची गर्दी असते. महाराज पंढरपुराला एवढी गर्दी आहे आषाढी एकादशीला. काल आम्ही तिथे होतो. एवढी गर्दी, मरणाची गर्दी. रतनदादा पाय ठेवायला जागा नाही. कुठे पंढरपुरात एवढी गर्दी. आमचे गुरुजी म्हणतात की आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरावरनं जर या जागेवरनं त्या जागेवर कोणाला जायचं असेल तर त्यांनी काहीच प्रयत्न, काहीच अट्टहास करू नये. त्यांनी फक्त एक काम करावं. काय? प्रदक्षिणा रोडला येऊन उभं राहावं. हालायचं नाही, चालायचं नाही, डोलायचं नाही. ना हालिंग ना डोलिंग, फक्त सर्किंग, चालला तो पुढे. एवढी संख्या. कुठे? पंढरपूर. मरणाची गर्दी. म्हणून माणसानं मरून जावं, पण आषाढी एकादशीला पंढरपुराला जाऊ नाही, गेल्याशिवाय राहू नये. अशी ती पंढरीची वारी आहे. आणि त्या पंढरीच्या वारीमध्ये दर मुक्काम चालत असताना वारकरी चालतात बघा. 2 प्रकारचे वारकरी. एक भिशी फाडून चालतात, म्हणजे पावती फाडून, आणि एक बिना भिशीचे, डोके सेंटर. डोक्यावर रोज घेतलं की ते पुढे निघाल. आता अनुकूल परिस्थितीत आणि प्रतिकूल परिस्थितीत, अनुकूल परिस्थितीत प्रतिकूल. अनुकूल जे भिशी फाडून चालतात त्यांना 2 टाइम जेवण नाश्ता तर भेटतोच, पण पंत जे भिशी फाडून चालत नाही त्यांना यांच्यापेक्षा डबलनी जेवण भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणजे प्रत्येक परिस्थितीत मिळकत आहे. माऊलीचा सोहळा तिकडनं परत येतो. आता गुरुपौर्णिमा झाली, काला झालं की सोहळा तिकडनं परत येणार. परतीला आले ओम दादा की जवळजवळ 2-2.5 विनेकरी सोबत असतात माऊलींच्या. आणि 2-2.5 विनेकरी सोबत असतात. कारण नियम आहे, जो विनेकरी इकडनं गेला त्याला परत माघारी तिकडनं विना घेऊन परत आळंदीला यावं लागतं. हा नियम आहे. आणि तो नियम असल्यामुळे सर्व वारकरी परतीला आले. आणि परतीला येत असताना सासवडच्या घाटामध्ये पुण्याचे एक बराटे शेठ आहेत. बराटे शेठ मोठे श्रीमंत आहे, गर्भ श्रीमंत व्यक्ती. आणि जर परतीला येत असताना जर सोमवार आला, सासवड ते हडपसर हा टप्पा असतो, जर सोमवार आला तर सोमवारच्या दिवशी ते बराटे सर जेवढे वारकरी परतीला असतात त्या सर्व वारकरींना 1 नंबरचे सफरचंद आणि 1 नंबरचे डाळिंब, जो ट्रान्सपोर्टचा माल आहे, तो प्रत्येक वारकऱ्याला एक देतात. 1 सफरचंद. एवढं सोपं नाही महाराज. दान फक्त त्या लोकांनी करावं, आपण फक्त मटमटा पाहावं. पुणेकरांनीच दान करावं. ऐका, एवढं दान. आणि सासवडच्या घाटात पालखी आली आणि 2 बाजूला त्यांनी गाड्या लावल्या. कसल्या? सफरचंदाच्या. ऐकताय ना? सफरचंदाचा. आणि जो गर्दी लाटली महाराज. आता वारकऱ्यांना थोडी सवय वेगळीच आहे.
जो गर्दी दाटली विनेकरी एक वर एक कशा करता सफरचंद घेण्याकरता. एवढी गर्दी पंत दादा ते विनेकरी सफरचंद घेता घेता एका विनेकरीचा विनाच फुटला. बरं विना फुटला यात नाही, विनाचा तो डेरा फुटला. डेरा फुटल्यानंतर बी तो थांबला नाही. तो बहादर त्या डेऱ्यात सफरचंद भरून आणले पण घेऊन आला. याला प्रतिकूल परिस्थिती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मिळकत आहे, प्रत्येक परिस्थितीत मिळकत आहे आणि प्रत्येकाकडून मिळकत आहे. घरच्यांकडून नाही मिळकत आणि बाहेरच्यांकडून मिळकत. एक व्यक्ती आंघोळीला गेला आणि आंघोळ करून बाहेर आला, तयारी केली आणि शर्ट घातलं. शर्ट घातल्यानंतर खिशात हात घातला, खिशातले पैसे मोजले तर 300 रुपये होते. त्यानं पत्नीला आवाज दिला, लक्ष्मी इकडे. म्हणले मालक काय झालं? म्हणले मी आंघोळीला गेलो होतो, माझ्या खिशात 500 रुपये होते, आता माझ्या खिशात 100च्या फक्त 3 नोटा आहेत. 2 नोटा बाळ्यानी चोरल्यात का विचार बरं त्याने घेतले का म्हणून. लक्ष्मीने पटकन हसून विचारलं, म्हणे मालक तुम्ही बाळ्याचंच नाव का बरं घेतलं, माझं का बरं नाही? म्हणे तुझं नाव याच्याकरता घेतलं नाही, तू चोरले असतात तर एक पण शिल्लक राहिली. प्रत्येकाकडून मिळकत म्हणजे घरच्यांकडनंही मिळकत आणि बाहेरच्यांकडनंही मिळकत. म्हणजे मिळकत नकोय असा व्यक्ती अजून जन्माला आलेला नाही. तसं शास्त्रामध्ये गाथेमध्ये मानवी जीवनाची जर मिळकत म्हटली तर 3 प्रकारची मिळकत आहे. पहिली मिळकत जर कुठली असेल तर संत निंदा ही मानवी जीवनाची मिळकत आहे. संत निंदा म्हणून बघा, थोडस आपलं वर्चस्व निर्माण झालं, थोडीशी आपली प्रगती व्हायला लागली, 2-4 लोक आपल्याला मानायला लागलेत की 2-4 निंदक नावाचे लोक तुमच्या बाजूला येऊन बसणार आणि कारण नसताना ते तुमची निंदा करणार. का? कारण हा मानवी जीवनाचा स्वभाव आहे. काय बोला काय? त्याला निंदा भरपूर आवडते. तुम्ही फक्त विषय काढा, ओम दादा अशी व्यक्ती आहे, असं करते, बस तिथून सुरुवातच. एक तर काल मला म्हणे आपल्या प्रधानमंत्रीला अक्कलच नाही म्हणे. म्हटलं बरं आहे, तुला अक्कल आहे, तुला प्रधानमंत्री बनवावं लागेल. कोण कोणाची निंदा करली याचा भरोसा. आणि सांगू, जेवढी स्तुती करण्यात लोकांना आवडत नाही तेवढं निंदा करण्यात मात्र लोक वेळ घालवल्याशिवाय राहत. पण सांगू का, माणसानं निंदा करू नये, पाप लागतं. पण चला, तुम्हाला विश्वास बसत नाही म्हणून तुम्ही बिनधास्त निंदा करा. ऐका, तुम्हाला पटेल तेवढी निंदा करा, आमच्या भाषेत मोकार निंदा करा. पण ऐका, निंदा भरपूर करा, पाहिजे तेवढी निंदा करा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याची आपण निंदा करतोय त्याची आणि आपली पात्रता बरोबरीची आहे का ती तपासा आणि मग निंदा करा. विठ्ठल विठ्ठल माणसाचा स्वभाव तसं संतांच्या चरित्रामध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी निंदक नावाचा प्राणी आढळून येतो. आमच्या गुरुजींना मी विचारलं, रतन दादा म्हटलं बाबा, प्रत्येक संतांचं चरित्र जर आपण वाचलं, थोडंसं अभ्यासात घेतलं तर एक गोष्ट निष्कर्षणात येते की प्रत्येक संतांच्या मागे एक निंदक आहे. कारण काय? बाबांनी दिलेलं उत्तर गोड. बाबा म्हणतात, जसं लहान लेकरू असतं, त्या लहान लेकराला आई न्हाऊधाऊ घालते, टिकली पावडर करते, चांगला ड्रेस परिधान करते आणि त्याला नजर लागू नये म्हणून काळं काजळ त्याच्या कपडावर किंवा कानामागे लावते. तसं भक्ती ज्ञान वैराग्याचं चांगल्या पद्धतीनं मेकअप करून, चांगल्या पद्धतीचा पोशाख परिधान करून भगवान परमात्मा या संत रूपी जीवा म्हणजे मृत्यूलोकात आलेले हे संत, या संतांना भक्ती ज्ञान वैराग्याचा मेकअप करून या मृत्यूलोकात पाठवतो आणि त्या लेकरांना कोणाची नजर लागू नये म्हणून निंदक नावाचं काळं काजळ त्यांच्या बाजूला पाठवतो. विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पहिली गोष्ट, निंदा करू नये. आणि जर केली तर निंदा हीच मानवी जीवनाची खरी जोडी आहे. दुर्जनाची जोडी सज्जनाचे खेचर ओढी, सज्जनाचे खेचर तोडी, सज्जनाचे खेचर तोडी. दुर्जनाची जोडी
सज्जनाची जोडी सज्जनाचे खेचर तोडी. मग मानवी जीवनाचे पहिली मिळकत म्हणजे संत निंदा करणे. चला पुढे. मानवी जीवनाची दुसरी मिळकत काय असेल तर मानवी जीवनाची दुसरी मिळकत म्हणजे विषय आहे. भगवान परंत माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीत गोड वर्णन करतात. जे तो विषयाची जोडी जितू मेलो निसंडी स्वर्ग ही खावयाची जोडी येथोनीची. म्हणजे त्याला इथं खायचं फक्त एवढंच नाही, इथून मेल्यावर तो विचार करतो मी स्वर्गात काय खाणार. अशी लोक आहेत बरं का. म्हणून विषयापासून लांब राहावं. उलट आमचे संत तर म्हणतात कर जोडोनी विनवितो तुम्हा, कर जोडोनी विनवितो तुम्हा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. याच्यामधलं एक आठवत नाही, जे आठवते सांगतो. नका गुंतू विषय कामा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. बाबा या विषयाच्या नादी लागू नका. जो जो विषयाच्या नादी लागला त्याचा विषय संपला. म्हणून जरी मानवी जीवनाची ही मिळकत असली तरी माणसानं ते करू नये. आणि तिसरी मिळकत जर कुठली असेल तर ती धनाची मिळकत आहे. कुठली? प्रत्येक व्यक्ती कुठल्या गोष्टी मागे लागलेल्या आहे? धनाच्या मागे. ते आमचे महाराज गोड म्हणतात. समजा इकडे इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला ध्यान किधर आहे? इधर. महाराज इधर आहे. हा समजा आता इथे कीर्तन चालू असताना जसं आता बाहेर पाऊस होतोय असाच पाऊस झाला, पण तो पाण्याचा नाही, तो पैशाचा पाऊस झाला, तर तुम्ही कीर्तन ऐकणार की बाहेर पैसे घ्यायला जाणार? बोला ना पटकन. बेटा मन में लड्डू फुटा. काय करा? कीर्तन ऐकणार की बाहेर जाणार? तुमचं जाऊ द्या, तुम्ही जाणार की नाही जाणार, पण तुमच्या पहिले मी जाणार. कारण पैसा प्रत्येकाला पाहिजे. धनवंताला गी सर्व मान्यता हे जगी. या तीन मिळकत शास्त्रात सांगितलेल्या आहेत. पण तुकोबाराय म्हणतात बाबा या तिघ मिळकतीमध्ये जी तिसरी मिळकत आहे धनवंताला गी सर्व मान्यता आहे जगी. आयुष्यभर पैसा 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 आयुष्यभर लक्ष्मी लक्ष्मी करतो, पण तरी जीवनाचं कल्याण होत नाही. बाबा जीवनाचं जर सार्थक करायचं असेल तर एक काम कर. तुझ्या लक्ष्मीच्या रंगात रंगला ना, ही लक्ष्मी ज्याच्या रंगात रंगली तू त्याच्या रंगात रंग. अभंगाचं पहिलं चरण.
आमच्या नाशिक भागाचं आणि आडगाव भागाचा ढाण्यावाग म्हणजे रतनदादा आहे बरं का. आणि खरंच ही दोन मी आलो ना सुरुवातीला म्हटलं बाकीचं भजनी मंडळ आडगावचं दिसत नाही, पण ते आता कळालं बाकीच्यांची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल ते आले तर दुधात साखर पडल्यावर दूध अजून गोड होणार आहे, पण जेवढं पाहिजे तेवढं आहेच. रंगी रंगे रे शिरंगे काय भुललासी पतंगे. तुकोबाराय म्हणतात बाबा धनाच्या रंगात रंगण्यापेक्षा तू ज्याच्या रंगात रंगलाय ना ती ज्याच्या रंगात रंगली तू त्याच्या रंगात रंग. रंगे रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगी. आयुष्यभर पैसा 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 करतो, पण हा पैसा कामाला येणार नाही. तू एक काम कर, तू पैशाच्या मागे धावण्यापेक्षा तू लक्ष्मीच्या मागे धावण्यापेक्षा लक्ष्मी ज्याची दासी आहे ना पाय लक्ष्मीच्या हाती तिसी यावे काकुळती. तो भगवान परमात्मा त्याच्या रंगात तू रंग. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे. बाबा जर तू त्याच्या रंगात रंगला नाही तर सांगू हे शरीर कधी जाईल सांगा येत नाही. सावधान करतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. शरीर जाया जाये देवा ठेवणे क्या बात आहे. शरीर जायाचे ठेवणे तसे अभंगाची सुंदर एवढी चांगली ठेवणच नाही. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषी जने. बाबा हे शरीर कधी जाईल हे सांगता येत नाही. जन्म झाला माहिती आहे, पण आपण कधी मरणार हे आपल्याला माहिती. कधी जाईल हे सांगता येत नाही, कारण याचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं साथ देती नहीं किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी. कधी जाई सांगता येत नाही. मग मिळालेलं नाही एवढं सोपं नाही बरं, एवढं सोपं नाही. सर्वात पहिलं मानवी जीवन हे आम्हाला तुम्हाला मिळालं ते टाइमपास करण्याकरता किंवा मजा मारण्याकरता नाही. देवानं या मृत्यूलोकामध्ये सर्व आडवे निर्माण केलेत आणि एकच मॉडेल उभं केलं, त्याला माणूस म्हणतात. पण सांगू आडवे जेवढे आडवे चालत नाही तेवढं उभं आडवं चालल्याशिवाय राहत नाही, याला सुद्धा माणूसच म्हणतात. काय का माणसानं हे उभं मॉडेल तयार केलं. सुंदर 2 पाय 2 हात 2 डोळे 2 नाक नाही ना 2 एकच नाक बरं 2 कान एवढं सुंदर देवानं दिले. कशा करता दिले इंद्रिय हात पाय कान डोळे तू बोलाया जेने तू बोलाया वचन जेने तू जोडसी नारायण नासे जीवपन वरो. बाबा दिलं एवढं सुंदर, मग ज्याच्या करता दिलंय ना ते कर. देवे दिला देह देवे दिला देह
गोमटा भजना करता दिलेला आहे, भगवंताची प्राप्ती करून देण्याकरता दिलेला आहे. कधी जाईल सांगता येत नाही. पण बरीच लोक म्हणतात अजून कुठं 50-60 वर्ष झाले की मग मात्र माणसानं परमार्थाला लागो. नाही तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणात तुम्ही कीर्तनात या, आनंद काय वारीत या, कधीतरी कळल तुम्हाला. म्हणून जोपर्यंत आपण आहोत श्वासनश्वास ह्या भगवंता करता आपण दिलं पाहिजे. आपण त्याच्या रंगात रंगलं पाहिजे. आणि जर नाही रंगलं तर शरीर जायाचे ठेवणे. एक म्हणे बाबा तुम्ही जरी म्हणले शरीर जायाचे ठेवणे, पण खरं सांगू माझे मागे सक्के काका हे कॅबिनेट मंत्री म्हणले. आपलं तसं नाही म्हणले. म्हटलं कॅबिनेट मंत्री असो की प्रधानमंत्री असो, जाणं ते जाणं. मरणाच्या ठिकाणी वशिलेबाजी नाही. मातुलोसे गोविंदम पितासे धनंजया. ब्रह्मांडाचा सर्वात धनुर्धारी अर्जुन ज्याचा बाप आहे आणि ब्रह्मांडाचा नायक भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्याचा मामा आहे, पण अशा अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजी नाही. ऐका, मा जगत जननी जानकी ज्यांची सून आहे, 33 कोटी देवांचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, आणि ब्रह्मांडाचा नायक भगवान रामचंद्र प्रभू ज्याचा मुलगा आहे. पण अशा राजा दशरथाची अवस्था बघा. 4 पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक नव्हता. म्हणून जावं प्रत्येकाला लागणार आहे. आपण फक्त विचार करतो तो तिथं गेलं ना. खरं सांगू मरण आपल्यापर्यंत येत नाही. ऐका, मरण आपल्यापर्यंत येत नाही, मृत्यू आपल्यापर्यंत येत नाही, आपण मृत्यूपर्यंत जात असतो. काय परत ऐका, मृत्यू आपल्यापर्यंत येत नाही, आपण मृत्यूपर्यंत जात असतो. आणि ज्या दिवशी ज्या ठिकाणी तुमचा मृत्यू लिहिलेला आहे ते विधीचं विधान जगाचा जगदीश्वर सुद्धा टाळू शकत नाही. म्हणून जावं प्रत्येकाला लागतं. गरुड पुराणात सुंदर असा उल्लेख आलेला आहे. ज्यावेळेस स्वर्गामध्ये देवांची मिटिंग भरली, सर्व देव एकत्रित आले आणि सर्व देव मिटिंग करता सभागृहामध्ये जाऊन त्या ठिकाणी स्थानापन्न झाले. पण सर्वात शेवटी एक देवता आलेत, ज्या देवाचं नाव यमदेव. ऐका इकडे लक्ष द्या. यमदेव आलेत. यमदेव सर्वात शेवटी का आलेत? कारण यमदेवाचं वाहन ओमदादा रेडा आहे. काय सोबदार महाराज? काय रेडा. आणि सर्वात जास्त स्पीड जगाच्या पाठीवर कोणाला आहे? रेड्याला. म्हणजे सर्वात कमी स्पीड रेड्याला. ते हलून बोलून चालून डुलून चालतंय कोण? रेडा. आणि सर्वात शेवटी आले आणि मध्ये प्रवेश करणार, रेड्यावरनं खाली उतरले, मध्ये गेलेत. रेडा बाहेर पार्किंग मध्ये उभे राहिले. प्रत्येक देवाची वाहन पार्किंग मध्ये, जसे आता आपण इथे येताना आपली वाहन बाहेर पार्किंग मध्ये लावून आलो, तसं भगवान विष्णूचं वाहन, भगवान इंद्रदेवाचं वाहन, भगवान शिवजीचं वाहन, भगवान गणपतीचं वाहन सर्व पार्किंग मध्ये. तसं रेडा सुद्धा पार्किंग मध्ये. पण रेडा पार्किंग मध्ये ठेवला आणि यमदेव मध्ये प्रवेश करत असताना यमदेवाचं समोर लक्ष गेलं. समोरच्या भिंतीवर कावडा बसलेला होता आणि त्या कावड्याला यमदेवानं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर मान हलवली. कोणी यमदेवानं कावड्याला बघून मान डोलवली. याचा अर्थ कावड्याच्या लक्षात आलं इथे एवढी असताना यांच्याकडे न बघता देवानं माझ्याकडे बघितलं, म्हणजे माझा मृत्यू निश्चित आहे. कावडा पटकन जो पक्ष्यांचा जो राजा आहे त्या गरुड महाराजांना शरण गेली. ओ गरुड महाराज, मी तुम्हाला शरण आलेलो आहे, आता तुम्ही मला मृत्यूच्या तावडीतून सोडवा. गरुड महाराज म्हणे काळजी करू नका, मी काय साध्या सुध्या माणसाचा ड्रायव्हर नाही. आणि ऐका, जेवढा मोठा मालकाची जेवढी पावर आहे तेवढीच पावर कोणाची असते? त्याच्या ड्रायव्हरची. गरुड म्हणू लागला, जो मज होय अननेक शरण तयासी निवारी मी जन्म. काळजी कशाला करतो? आलायस ना, काळजी करू नको. गरुडानं त्या कावड्याला आपल्या पाठीवर बसवलं आणि बसल्यानंतर तिथून हजारो किलोमीटर लांब त्या ठिकाणी हिमालय पर्वत होता. त्या हिमालय पर्वताच्या पर्वत रांगेमध्ये सर्वात शेवटच्या कोपऱ्यात बसून गरुड महाराज मीटिंग संपण्याच्या आधी आपल्या जागेवर येऊन स्थानापन्न झाले. मीटिंग संपली, सर्व देव बाहेर आलेत आणि सर्व देव बाहेर आल्यानंतर यमदेव ज्यावेळेस बाहेर आलेत, यमदेवानं समोरच्या भिंतीकडे पाहिलं पण कावडा काही दिसला. यमदेव इकडे तिकडे बघू लागले, सैरा वैरा शोधू लागले. कावडा गेला तरी कुठे, केला तरी कुठे. तेवढ्यात गरुड महाराज असले. म्हणले, देवा तुम्ही ज्या कावड्याला शोधताय तो कावळा आता सापडणार नाही. म्हणले का नाही? म्हणजे देवा मी त्याला अशा ठिकाणी पोहोचून आलेलो आहे तिथं तुम्ही काय पण तुमचे दूत सुद्धा जाऊ शकत नाही. पटकन यमदेव म्हणले, बाबा तू त्याला कुठं पोहोचवलं? म्हणले ते सांगणार नाही. म्हणले सांग. म्हणजे सांगणार नाही, तुमचा भरोसा नाही, तुम्ही गेले तर. म्हणले ऐक, 12:02 त्याचा मृत्यू होता, आता 12:08 झालेले आहेत. खरं सांग कावड्याला कुठं ठेवलं? वाचलं तर खूप चांगलं आहे. गरुडानं छाती पुढं करून सांगितलं, म्हणे देवा इथून हजारो किलोमीटर लांब हिमालय पर्वत आहे आणि त्या हिमालय पर्वताच्या पर्वत रांगेमध्ये सर्वात शेवटच्या कोपऱ्यात मी कावड्याला ठेवून इथे येऊन पोहोचलो. यमदेवानं डोक्याला हात लावला. गरुडा, अरे तुझा सारखा मूर्ख तूच. म्हणले का? अरे बाबा मी इकडनं जाताना विचार करत होतो की हा कावळा इथं बसलेला आहे
आणि अर्ध्या तासानंतर या कावड्याचा मृत्यू इथून हजारो किलोमीटर लांब हिमालय पर्वत, त्या पर्वताच्या रांगेमध्ये या कावड्याचा मृत्यू आहे. हा कावडा अर्ध्या तासात तिथं पोचल कसा, मी हा विचार करत होतो. नाही गेला तर कमीत कमी तो मरणाच्या दारातून सुटेल हा विचार करून मी मध्ये गेलो आणि तो खुशाल त्याला तिथं पोचून आला. तो म्हणे देवा काय करावं मला माहितीच नाही. मग यमदेव म्हणू लागला ऐका, जिथे ज्याचं मरण लिहिलेलं आहे नाही काही केलं तरी त्याला तिथं जावं लागतं. सांगू आमचे दादा भाग्यवान आहेत. बरीच लोक या परिवारात ते म्हणत असतील, बरीच लोक म्हणतात माझे दादा काशी गेले नसते, माझे दादा माझे बाबा जर अमरनाथ गेले नसते तर आज त्यांना मृत्यू आला नसता. सांगू उलट तुम्ही भाग्यवान आहात. आयुष्यभर कीर्तनकार कीर्तन करतो, आयुष्यभर वारकरी वारी करतो, पण वारी करून कीर्तन करून आयुष्यभर भक्ती नामस्मरण करून देवाची उपासना करून सुद्धा देव जवळ बोलवत नाही. आयुष्यभर नामस्मरण नाही केलं पण समाजसेवा करत राहिली. त्या समाजसेवाच्या बळावर माझ्या दादाला देवानं अमरनाथाला बोलून घेतलं. याच्यापेक्षा मोठी किमया काय असेल. पण जिथे ज्याचं लिहिलेलं आहे तिथं त्याला जावं लागणार आहे. शोक करत बसू नका. उलट देवानं आमच्या दादाला स्वतःमध्ये सामावून घेतलं. ही सात्विक भावना मनात ठेवून ते देवाची पूजा अर्चना करा. विठ्ठल विठ्ठल कुंडली नाही हा जाणार आहे. जो जन्माला आला त्याचं मरण निश्चित आहे. शरीर जायाचे ठेवणे धरसी अभिलाषी जने. पण सांगू मग इथे आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं देव सोडून बाकी सर्व आमचं आहे. तुकोबारे म्हणतात देव सोडून आपलं काहीच नाही. काय नोहे तुझा हा परिवार द्रव्यधारा क्षणभंगूर. हे कुठपर्यंत आहे, जोपर्यंत तुम्ही पैसा कमवतात तोपर्यंत. तुम्ही पैसा कमवणं बंद करा, तुमचा मानपान कमी झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात तुमचा खरा सखा सोयरा जर करू असेल तर तो फक्त भगवान परमात्मा या अभंगाच्या शेवटच्या चरणात. अंतकाळीचा सोयरा, 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 अंतकाळीचा सोबत शेवटी कोण येणार आहे, फक्त तो जगाचा जगदीश्वर. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठोदरा. कारण पत्नी दरवाजे तक, परिवार शमशान तक, बेटा अग्निदान तक और आपका कर्म
भगवान तक कोणी आपल्या सोबत येत नाही. जब टिकट मिला था जाने का डेरा किया स्मशानों में, जलाने वाले लाखो थे जलने वाला कोई नाही. जाणणारे भरपूर असतात पण जळावं लागतं ते फक्त एकट्याला. शेवटच्या वेळेला जर आपल्या सोबत कोण येत असेल तर अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा शरीर जायाचे ठेवणे, धरसी अभिलासी जने. एकदा भगवंताचं नामस्मरण या मुखानं गाऊन जोरात त्या ठिकाणी टाळी वाजवायची. उरलेल्या 5-10 मिनिटांमध्ये बाप काय असतो ते गाडी वाजवा मायबाप भजन भजन दोन माणसानं देशभक्तीच्या रंगात रंगावं आणि या दोघं रंगात जर रंगता नाही आलं तर 3 कमीत कमी मायबापाच्या सेवेच्या रंगात रंगावं. 1 देवाच्या रंगात रंगून बघा काय होतं. देवाच्या रंगात रंगल्यानंतर रंगात रंग तो श्याम रंग पाहण्या नजर भिर भिरते. ऐकून तान विसरून भान ही वाट कुणाची वगते. या सप्तसुरांच्या लाटेवर मी साध ऐकली होई राधा बावरी हरीची राधा ही बावरी. रंगलं कोण? जनाबाई. जनाबाईने दळून दळावं आणि दळून दडता दडता जनाबाईने म्हणावं विठ्ठल ग माझा पिता रमाई माझी माता. हरपल दिलबन दोघांना होव्या. हे जनाबाईच्या गोड गोड देवाच्या रंगात रंगल्या. मीराबाई देवाच्या रंगात रंगली आणि आपण सुद्धा एक देवाच्या रंगात रंगावं. महाराज नाही देवाच्या रंगात रंगतायत मग एक काम करा, कमीत कमी देशभक्तीच्या रंगात रंगा. देवाची सेवा नाही करता आली ना, देशाची सेवा करा. सांगू आपण भाग्यवान आहे. अरे कुणाचा तरी मुलगा आज त्या सीमेच्या बॉर्डरवर आपल्या करता उभा आहे म्हणून आज आपला मुलगा घरात जिवंत आहे. कुणाचा तरी भाऊ त्या सीमेवर आहे म्हणून आज आपला भाऊ राखी बांधण्याकरता आपल्या पुढे आहे. कुणाचा तरी पती त्या सीमेवर आहे म्हणून आज आपला पती आपल्याला बलिप्रतिपदेच्या दिवशी पूजा करताना समोर दिसतोय. हे उपकार आमच्यावर कोणाचे असतील तर ते करे. हर कदम अपना करेंगे ए वतन तेरे दिल दिया जान देंगे ए वतन तेरे. पण आम्ही ते करत पण देशभक्ती महत्वाची. सांगू रस्त्यानं येत असताना जर कीर्तनकार येत असेल आणि एखादा सैनिक येत असेल ना तर एखाद वेळेस कीर्तनकार समोर आल्यानंतर त्याच्या पाया पडू नका. पण सैनिक जर येताना दिसला ना तर त्याला सल्यूट ठोकल्याशिवाय राहू नका, कारण तो आहे म्हणून आम्ही आहोत. आमच्या करता मेरा देश मेरा मुल्क मेरा ये वतन, शांति का उन्नति का प्यार का चमन, इसके वास्ते निसार है मेरा मन मेरा. आज आम्ही भाग्यवान आहे. हे सर्व मला बोट दाखवत आहे कारण आज जे चोपदाराची सेवा करताय ते सुद्धा माजी सैनिक आहेत आणि यांच्या एवढा एक्सपिरियन्स कोणाला असेल. आणि अशी लोक कीर्तनाला आमच्या कीर्तनाला चोपदारकी करण्याकरता येऊन उभे राहतात. हे आमचं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. एक देवाच्या रंगात, 2 देशभक्तीच्या रंगात, नाही रंगता आलं तर कमीत कमी 3 आई बापाच्या सेवेच्या रंगात. काय केलं? लाखो वारकरी, 30 लाखापेक्षा जास्त लोक यावर्षी पंढरपुराला आहेत. पण पंढरपुराला त्या पंढरीला ज्या देवाला भेटायला गेले तो देव ज्याच्यामुळे उभा आहे त्यानं काय केलं? काहीच नाही केलं त्यानं. एकानं मला विचारलं काय केलं? सांगू, आळंदी जायची गरज नाही, पंढरपूर जायची गरज नाही, 4 धामची यात्रा करायची गरज नाही, काही गरज नाही आळंदीला जायची, काही गरज नाही काशीला जायची, काही गरज नाही पंढरपूरला जायची,
काही गरज नाही 4 धामची यात्रा करायची. फक्त आपल्या घरात जे 2 धाम आहेत ना त्यांची सेवा करा. तो 4 धामचा देव तुमच्याकरता धावणाऱ्याशिवाय राहणार नाही. आणि ते 2 धाम म्हणजे आमच्याकरता मायबाप आहेत. माय बापे केवळ दासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे तीर्थासी. माय बापे केवळ दासी, तेने न जावे तीर्थासी, तेने न जावे माता पितरी तया सेवे सिकीर शरीरे लोन कीजे. माय बापाला सांभाळ. सांगू मायबाप आमच्या आयुष्यात मिठासारखे दादा. जोपर्यंत तुमच्या जेवणात मीठ आहे तोपर्यंत त्या जेवणाची किंमत कळत नाही. पण एखाद दिवस न कळत जेवणात मीठ नसू द्या, एक घास सुद्धा घशाच्या खाली उतरत नाही. तसं मायबाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही. पण गेल्यावर मात्र एक दिवस सुद्धा पुढे सरकत नाही. आमच्या आयुष्यात आई तेवढीच महत्वाची आहे आणि आमच्या आयुष्यात बापही तेवढाच महत्वाचा आहे. ऐका, आई गेली म्हणजे सुखाचा समुद्र आटला आणि बाप गेला म्हणजे सुखाची दाट असणारी सावली दाटली. ही किमया मायबापाची. म्हणून मायबापाला सांभाळा, मायबापाचा सांभाळ करा. सध्या शोकांतिक आहे दादा. शहरातली परिस्थिती आहे, शहरामध्ये लोक कुत्रा सांभाळतात पण मायबाप सांभाळत नाही. रोज त्या कुत्र्याला नवीन टॉवेल, नवीन साबण, नवीन पाणी, चांगलं दूध, चांगली बिस्किट कोणाला कुत्र्याला खाण्याकरता. आणि 4 व्हीलरच्या पुढच्या सीटवर बसून रोज गावातून एक प्रदक्षिणा मारली जाते कुत्र्याला. पण ऐका, आज कीर्तनाला जेवढे आलेले तर सर्वांना एकच सांगणे, कुत्र्याचा किती सांभाळ करा, कुत्र्याला किती जीव लावा आणि कुत्र्याला किती सांभाळा. एक दिवस ते चावल्याशिवाय मरणार नाही. मायबापाला कितीही त्रास द्या, ते आशीर्वाद दिल्याशिवाय मरणार नाही. याला मायबाप म्हणतात. म्हणून आमच्याकरता आयुष्यात महत्वाचे कोण असतील तर माय आणि बाप आहे. पण त्यात आज दुःखाचा डोंगर या परिवारावर कोसळलेला आहे. कारण 1 वर्ष आधी या परिवारातला बाप जात राहिला. मी बोलून गेलो, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा कधीतरी उगवणार आहे, पण मातीआड गेलेला बाप नावाचा सूर्य याचा पुन्हा उदय नाही दादा. आई 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 म्हणून सर्वांनी जगात मिरवली, पण बाप नावाचं व्यक्तिमत्व या जगाला अजूनही पटलं नाही. सर्वांनी सांगितलं बाप निष्ठुर आहे, बाप रागीट आहे, पण आमचा बाप निष्ठुर नाही, बाप रागीट नाही. सांगू, बापाची आई मेली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला आपल्या भावांचं सातवण करायचंय. बापाचा एकुलता एक मुलगा देशासाठी शहीद झाला तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला पत्नीचं सातवण करायचंय. आणि बापाची एकुलती एक पत्नी मृत्युमुखी पडली तरी बापाला रडता येत नाही, कारण बापाला लेकरांना सांभाळायचंय. महा बाप रडतो तरी कधी, उठा रात्री 2 वाजता आणि आपला बाप ज्या खोलीत झोपतो ना त्या खोलीत जा. डोक्याखाली जी उशी घेऊन बाप झोपत असतो ती उशी कधीतरी चाच पडून बघा, तुम्हाला ओली चिंब लागल्याशिवाय राहणार नाही. जो बाप समाजात कधी रडत नाही पण एकांतामध्ये मात्र ढाय मोकून रडल्याशिवाय राहत नाही. काय केलं आमच्या बापानं? खूप काही केलं. आई लेकराला कडेवर घेते आणि बापही लेकराला कडेवर घेतो. आई लेकरावर कडेवर घेतल्यानंतर सांगते, बाळा तुला ते बघायचंय जे मी बघते. पण बाप काकण बरकवीन आईपेक्षा श्रेष्ठ आहे. बाप लेकराला कडेवर नाही तर खांद्यावर घेतो आणि खांद्यावर घेऊन लेकराला सांगतो, बाळा राजा तुला ते तर बघायचंच आहे जे मी बघतोय, पण जे माझ्या डोळ्यानं मला दिसत नाही ते सुद्धा तुला बघायचंय. ही वैयक्तिक भावना जगाच्या पाठीवर कोणाची असेल तर ती फक्त बापाची आहे. कोण आहे बाप? कोण आहे बाप? आयुष्यभर चुका करून देखील आशीर्वादाची आपल्या पाठीवर ज्याची असते थाप त्याला म्हणतात बाप. म्हणून कधीतरी बापाला समजून घ्या, कधीतरी आमच्या बाबाला समजून घ्या. कधीतरी बसा आणि आपल्या बापासोबत बसा आणि बोला. सांगू तुम्हाला, मेल्यानंतर रडणारी अनेक लोक आहेत हो. मेल्यानंतर शेजारी पाजारी येतील, बसतील, रडतील, विशेष नाही. पण जोपर्यंत ते जिवंत आहेत ना तोपर्यंत कधीतरी त्यांच्या करता रडून बघा, मग तुम्हाला कळेल की मायबाप काय असते. सांगू, एखाद्या मुलीचा बाप मेला म्हणजे समजावं तिचं आपलं माहेर कायमचं तुटलं. आणि एखाद्या मुलीचा बाप गेला तिनं समजा आपलं माहेर कायमचं तुटलं.
आणि एखाद्या बापाची मुलगी लग्न करून सासरी गेली की त्याने समजा आईसारखी ममताने प्रेम देणारी आता आई या घरात शिल्लक राहिली नाही. बाप आयुष्यातून 2च वेळा रडतो. एक, ज्या दिवशी मुलगीचं लग्न ठरते मुलगी सासरी जाते त्या दिवशी. आणि 2, ज्या दिवशी एकुलता एक मुलगा हाडाचं काळं रक्ताचं पाणी करून त्याला मोठं करून कष्ट करून जॉबला लावलं आणि तोच मुलगा ज्यावेळेस कमरेत लात घालून घराच्या बाहेर काढतो ना त्या दिवशी पहिल्यांदा बाप रडतो. मुलगी माहेरी जाते तेव्हा, मुलगी सासरी जाते तेव्हा. मुलीला बघण्याकरता आलेले पाहुणे बसलेत समोरच्या खोलीमध्ये. बापानं जावं मागं जाऊन लक्ष्मी विचारावं, लक्ष्मी लक्ष्मी अगं तुला आवडला का मुलगा? लक्ष्मी काही बोलत नाही, मनात आवडलेला आहे पण सांगत नाही. पण बाप म्हणतो ऐक ना मला आवडला मुलगा, खूप गोड आहे, मुलगा चांगला आहे, त्याचा परिवार चांगला आहे, सुसंस्कारी आहे, सुशिक्षित आहे, कुठलं व्यसन मुलाला नाही. लक्ष्मी मला मुलगा आवडले, तू फक्त हो म्हण. आपल्या ताईचं लग्न इथंच करेल, याच मुलासोबत ताईचं लग्न करेल. लक्ष्मी म्हणते मालक खरंय हो, पण ते 10 लाख रुपये हुंडा मागतात त्याचं काय? अगं तू काळजी करू नको, काळजाचा तुकडा आहे ते माझं, तिच्या करता 1 नाही 2 एकर विकल पण तिचं लग्न थाटामाटानं करल. हे बोलणार जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे, महाराज बाप आहे. आणि ते जमून पैसे एकरभर वावर विकावं आणि मुलीचं लग्न थाटामाटानं करावं. तुम्ही प्रत्येकाच्या लग्नात जातात गाड्यावर, आपण प्रत्येकाच्या लग्नात पोटभर जेवतो. पण सांगू, स्वतःच्या घरात लग्न असल्यावर सर्व लोक पोटभर जेवतात, पण लग्न संपून जातं, मुलगी निघून जाते, तरी ज्याच्या पोटात अन्नाचा कण नसतो ना त्याला बाप म्हणतात. तो बँडवाल्याला भेट, तो मंडपवाल्याला भेट, तो आचार्याला भेट, तो जावई बापूला भेट, कोणी जावई रुसला त्याला भेट, सर्व समजत 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 संध्याकाळी ओट्यावर येऊन बसतो आणि मग रडायला सुरुवात करतो. ताई तू निघून गेली, पण तू निघून गेल्यानंतर आता मला 2 घास कोण खाऊ घालेल? कोण म्हणेल बाबा जाऊ द्या? माझ्या आईला कळत नाही, ती अशीच आहे, पण बाबा जेवण सोडू नका. कोण बोलेल आता? कोण सांगेल मला? ताई तू होती तोपर्यंत सर्व ठीक होतं, पण आज तू नाही. बाप रडतो महाराज. बाप दुसऱ्यांदा रडतो ज्यावेळेस आपला एकुलता एक मुलगा कमरेत लात भरून घराच्या बाहेर काढतो तेव्हा. म्हणून बापाला समजून घ्या काय केलं नाही त्या बापानं आमच्याकडे. अरे दिवाळी जवळ आली की 2000चा ड्रेस दादाला आहे, 3000चा ड्रेस ताईला आहे, 5000ची साडी पत्नीला आहे, पण 50 छिद्रे घालून 50 छिद्राचा बनियान घालून जो दिवाळी साजरी करतो ना तो जगाच्या पाठीवर फक्त बाप आहे. म्हणून त्या बापाला कधीतरी समजून घ्या. काय बाप ओरा मंदी माया जाच्या काड्या मेघवानी ताळविना कधी कुणा डोळ्यातल पाणी गडी भर भर आई आई त्याची लई अवघड उमगाया उमगाया लई अवघड उमगाया उमगाया. कोण आहे बाय बाय? बाप तलवार ढाला, बाप पेटती मशाल, बाप जागत म्हणून घर सोपत खुशाल, बाप स्वाभिमान त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा चाडूची वेदना. तो बाप काय करतो? बाप बाप करी जोडी लेकराची जोडी, बाप करी जोडी लेकराची
कधीतरी बापाला बी समजून घ्या. म्हणून ज्यांच्यापासून आपले मायबाप लांब राहत असतील ना, आज कीर्तन झाल्या झाल्या घरी जा, म्हणा पत्नीला, ए बाई घरात जागा दे थोडीशी, माझ्या मायबापाला त्या घरात ठेवायचंय. नाही जागा देत ना, गाईच्या गोठ्यात ठेवा. आथरायला पंगरायला काही देत नाही, फाटलेली गोंटी आथरायला पंगरायला द्या. आणि रोज 3 भाकरी खातात ना, रोज एकच भाकर खा, 2 भाकरी आई वडिलांसाठी चोरी करा, पाप लागणार नाही. जसं जनावर मालकाची वाट बघतात की आपला मालक येईल आपल्याला खाण्याकरता काहीतरी देईल, तसं आई वडील वाट बघतात आपला दादा, आपला राजा, आपला लेक येईल ना आपल्याला खाण्याकरता काहीतरी देईल. मला माहिती तुमच्याकडे वेळ नाही, धावपडीचं जीवन आहे. पटकन गाडीला सेल मारा, ती गाडी गाईच्या गोठ्यानं न्या. ज्या गोठ्यात आई वडील आहेत ना, त्या गोठ्याजवळ गेल्यानंतर गाडीच्या खाली उतरू नका. तुमच्याकडे वेळ नाही, धावपडीचं जीवन आहे. आपल्या खिशातली भाकर काढा आणि त्या गाईच्या गोठ्याच्या दिशेनं फेकून मारा. ती भाकर शेणात पडली की गव्हाणात ती पडून बघू नका, तुम्ही तिथून निघून जा. 80 वर्षाची माझी आई आहे, 90 वर्षाचा बाप आहे. त्या 80 वर्षाच्या आईला चालता येत नाही, ती सरकत 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 तिथपर्यंत येईल. ती भाकर हातात घेईल, हातात घेतल्यानंतर लागलेली माती बाजूला करेल, 1 भाकर बाबाला देईल, अर्धी स्वतः घेईल. दोघं त्या भाकरीचा चुरा करतात, त्याच्यात कालवण्या करतात. कालवण भाजी नाही म्हणून मीठ आणि पाणी टाकून ती भाकर खातात. आणि भाकर खाता खाता ढाय मोकळून दोघंही डोळ्यातून अश्रू आणि अश्रुधारा बाहेर येतात. ती भाकर खाता खाता आईनं म्हणावं, मालक मालक बघा काय अवस्था आहे. अहो तिथं तरी त्या वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाले कर्मचारी रोज गरम चपात्या दुपारी खाण्यासाठी देत होते. मागच्या 2 दिवसापासून आपला राजा, आपला लेख ही भाकर फेकून मारतोय. ऐका दादा, बाप काय असतो सांगतोय तुमच्या पुढे. तो बाप ती भाकर खाता खाता म्हणतो, लक्ष्मी खरं सांगू तुला, अगं तिथे वृद्धाश्रमामध्ये खाकी कपडेवाले कर्मचारी जरी रोज गरम चपात्या खाण्याकरता देत होते ना, पण लक्ष्मी ऐक, त्या गरम चपाती खाण्यामध्ये जेवढा मला आनंद नाही ना, तेवढा आनंद हे फेकून मारलेल्या भाकरीमध्ये. कारण ही भाकर माझ्या दादाची आहे, ही भाकर माझ्या राजाची आहे, भाकर माझ्या लेकराची आहे. म्हणून आई वडिलांना काही नको आहे. आई वडिलांची एकच इच्छा, माझा दादा, माझा लेक, माझं बाळ दिवसातून डोळ्यापुढे एकदा दिसावं, याच्या पलीकडे काहीच इच्छा नाही. आज माझ्या प्राजक्ता दीदीनं, माझ्या रोहित दादानं, समस्त परिवारानं बापाच्या उपकारातून उतरवण्याकरता, बाप परते येणार नहीं, गए हुए आते नहीं, लेकिन उनकी याद जरूर सताती है. चिट्ठी ना कोई संदेश, जाने कौन सा देश, कहा तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश, जाने कौन सा देश, कहा तुम चले गए, कहा तुम चले गए हुए आते नहीं, उनकी याद आती है. पण जरी ते निघून गेले तरी कुठेतरी उभं राहून आजही आपल्या लेकरांना, आपल्या परिवाराला आशीर्वाद देत असतील. अशाही आमच्या बाबाला, भगवंताला एकच आज्ञा आहे, देवा एकच काम, एकच विनंती भगवंताला आहे, अनाथ ज्ञान कोणी नाही त्याला, पाया पे विठ्ठला ठेवी. माझ्या बाबांना त्या अनाथ याज्ञाने तुमच्या पायाजवळ जागा द्या आणि चिर शांती त्यांना लाभू द्या, एवढं सांगतो या ठिकाणी थांबतो. पुनस्त एकदा हा समस्त माऊली परिवार यांचे मानावे तेवढे उपकार कमीत. देवाचं, संतांचं आणि पितरांचं ऋण असतं. त्या पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, कृतज्ञता व्यक्त करण्याकरता गरुड पुराणानं 3 विधी सांगितल्या. 1, जीवतो वाक्य करणार, जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत त्यांना जपा. 2, मृताहांबुरी भोजनात, मेल्यानंतर त्यांच्या नावाने अन्नदान करा. आणि 3, गयायाम पिंडदानश्य, आज या परिवारानं जिवंत होते तोपर्यंत तर जपलेलं आहे, नाहीतर मेल्यावरती रडतो कशाला, उगीच नको दिखावा दाऊदला, मोडला नाही रुपया. मेल्यावर आल्यावर ते रडतील, पण जिवंत असताना मायबापाची सेवा करा. आनंद, आनंदच आनंद आहे. या परिवारानं 3 विधी तर केलेल्या आहेत, पण त्यातल्या त्यात आपल्या पितरांच्या उपकारातून उतरे होण्याकरता फक्त
अन्नदान नाही तर ज्ञानदान सुद्धा व्हावं या अट्टहासानं आजची ही कीर्तनाची सेवा आणि यांचं आमंत्रण आमची प्राजक्ता दिदी असेल, आमचे दाजी असतील, या सर्व माहुलीकर परिवाराच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालो. आज येणं शक्य नव्हतं कारण महिनाभरची केलेली वारी दाजी याचं खरं फळ म्हणजे द्वादशीचं असतं बरं का असं. पण बाबांचे आमच्यावर काहीतरी ऋण म्हणून दर मुक्काम करत इथपर्यंत येऊन पोचलो. या कीर्तनाकरता ज्यांची सुंदर अशी उपस्थिती आम्हाला लाभली, सुंदर मंगलमय वातावरण ज्यांच्यामुळे निर्माण झालं, आमचे नाशिकचं वैभव, आडगावचं भूषण आणि आडगावचे भजन क्षेत्रातले दोघही ढाण्यावाग श्री हरिभक्त पारायण आमचे जीवलक परममित्र रतनदादा असतील, जीवलक परममित्र आनंददादा असतील, हेही या ठिकाणी उपस्थित. एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा. वा. त्याच पद्धतीनं पक्वाजवर गोड अत्यंत तोलामोलाची साथ आमचे जीवलक लहान गुरुबंधू, आमचेच नावकरी रामेश्वर महाराज काळे, त्यांचं नाव काळे पण त्यांच्या मनात अजिबात काळं नाही असे महाराज या ठिकाणी उपस्थित. महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. समस्त बालगोपाल मंडळी, सुरेश महाराज मगर ना, महाराजांच्या संस्थेतील ही सर्व समस्त विद्यार्थी, त्याच पद्धतीने आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ बाबा चौकदार महाराज आणि सोद्दर अशी सिंतौर ज्यांची साथ आहे ते आमचे ओम दादा, यांचेही मनपूर्वक आभार. यांच्याकरता जोरदार टाळ्या. आणि ऐका, आतापर्यंत टाळी वाजवली नसेल तर आता टाळी वाजवा, आणि आता टाळी वाजवली तर तुम्ही कधी जाल, घरी जाल की नाही याचा सुद्धा भरोसा. एकदा जोरदार टाळी वाजवा आमच्या साऊंड सिस्टीम करता. आमच्या पंतांची साऊंड सिस्टीम गोड नाही तर इथे साऊंड लावता येत नाही, पण एवढं अप्रतिम पद्धतीनं साऊंड लावला म्हणून त्यांचे आभार. आणि एकदा टाळी त्या परिवाराकरता ज्या परिवारानं आपल्या पितरांकरता एवढा मोठा उत्सव केला. हा, नाही तर दाजी सध्या परिस्थिती वाईट आहे बरं का. सध्या परिस्थिती अशी आहे, शहरात लोक दहावं उत्तर कार्य करत नाही. मी मुंबईला गेलो होतो मागच्या महिन्यात, 10व्याचं प्रवचन रतनदादा, त्या 10व्याला कोण मी, ब्राह्मण बुवा आणि साऊंड सिस्टीमवाला, चौथं कोणीच नाही. मला प्रश्न पडला, म्हटलं का हो तू इथं 10वं आहे, दशक्रिया आहे, ज्यांचं दशक्रिया आहे त्यांचा फोटो तुम्ही आलेला पण त्यांचा परिवार कुठे आहे. त्या ब्राह्मण बुवाने फोन लावला, म्हणे हॅलो, म्हणे बोलो, म्हणे का हो सर्व आले, महाराज पण आले प्रवचना करता, तुम्ही कधी येत आहे. स्पीकर ऑन होता, तिकडनं आवाज आला महाराज. मी माझ्या कानानं ऐकलं, खोटं बोलणार नाही, मी माझ्या कानानं ऐकलं. ते म्हणलं तिकडनं, अहो म्हणले भूदेवा तुम्हाला सर्व उदळ उक्त दिलेलं आहे ना, म्हणले आता आम्ही येत नाही, पूजा तुम्ही करा, व्हिडिओ कॉल करा, व्हिडिओ कॉलवर दर्शन घेतो आणि इकडनंच आशीर्वाद घेतो. हे धावपडीचं जीवन आहे. भूदेवाचा नाईलाज झाला, त्यालाही त्याचं पोट भरणं आहे. भूदेव म्हणले काय हरकत नाही, पण माझ्या मनात एक प्रश्न ना आनंदाला. मी त्यांना म्हटलं का हो ठीक आहे, रोजचं प्रवचन देवा करता, रोजचं प्रवचन लोकांकरता, आजचं प्रवचन पैसा करता. कोण म्हणलं नाही, आजचं प्रवचन ते पण देवा करता, पण प्रवचन करतो लोक नसताना, डोळे बंद करून प्रवचन करतो. पण म्हटलं अहो दशक्रिया विधी आहे, मुंडन करावं लागतं, टक्कल करावं लागतं, आपली संस्कृती आहे. मग आपली एवढी पवित्र सनातन हिंदू धर्म संस्कृतीचं आपण पालन करत असताना मुंडन करायचं ते कोणाचं करायचं. ब्राह्मणाची टूप पेटली, म्हणे बरोबर आहे. ब्राह्मणानं परत फोन लावला, म्हणे अहो साहेब ते सर्व आम्ही करून घेऊ, पण टक्कल करायचं ते कोणाचं करायचं. म्हणे एक काम करा, ज्याचं प्रवचन आहे त्याचंच करून टाका. एवढे बहादर लोक आहे. मी म्हणतो अशा परिस्थितीमध्ये सिटीमध्ये असं वातावरण असताना सुद्धा या परिवाराने आपल्या पितरांचे ऋण जाणलेत आणि त्या निमित्तानं ही केलेली सेवा भगवान परता तुमचं सर्वांचं कल्याण करो आणि माझ्या दादाला त्या ठिकाणी भगवंताजवळ चिर शांती लाभू एवढं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. 2 मिनिटं काही सूचना आहेत. त्याच पद्धतीने एक महत्त्वाची सूचना, आमच्या दादांनी रात्रंदिवस हाडाचं काळं रक्ताचं पाणी करत हा संसार थाटामाटानं नाटला. पण कुठेतरी आता चांगले दिवस आले होते आणि 6 महिने बाकी होते रिटायरमेंटला. त्याच्या आधी भगवान अमरनाथांनी त्यांना बोलवून घेतलं. पण ते जरी गेलेत तरी त्यांच्या नावानं जो चालणारा विधी आज या ठिकाणी होतो, या विधीमध्ये आज आमचे HL कंपनीचे सर्वच माननीय लोक या ठिकाणी आलेले आहेत. 6 महिने रिटायरमेंटला बाकी होते. मग तोच मान सन्मान ते गेल्यावर, ऐका ना, याला खरं माणुसकी म्हणतात. असताना सर्व्हिस करतात पण गेल्यावर सुद्धा तोच मान सन्मान त्यांचा व्हावा या अनुषंगानं सर्व्हिस मान्यवर या ठिकाणी HL कंपनीचे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी इथे येऊन दादांच्या स्मृतीला फेटा आणि टोपी वगैरे शॉल वगैरे त्या ठिकाणी द्यायचं आहे.
आपण सर्वांनी भगवंताच्या नावानं जय घोष करायचा आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती मुक्ताबाई श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की ज्ञानेश्वर रंगी रंगी रेशमी धरसी अभिलाषी जनी सांग म्हणायचे विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल